शिवसेना फुटली, पक्षाचं नाव गेलं, धनुष्यबाण गेला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस फुटली, पक्षाचं नाव गेलं, चिन्हही गेलं. पण आता या दोन्ही लढाया एका अशा वळणावर येऊन पोहोचल्या आहेत जिथे एका पक्षाचा निकाल दुसऱ्या पक्षाचंही राजकीय भविष्य ठरवू शकतो. सुप्रिया सुळे यांनी आता पहिल्यांदाच उघडपणे असा दावा केलाय की शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणांची एकत्र सुनावणी झाली पाहिजे. कारण जर एका प्रकरणात न्यायालयानं वेगळे निकष लावले आणि दुसऱ्या प्रकरणात वेगळे, तर त्याचा परिणाम फक्त दोन पक्षांवर होणार नाहीये, तर देशातील प्रत्येक राजकीय पक्षावर होऊ शकतो. मग नेमकं सुप्रिया सुळे असं काय म्हणाल्या? शिवसेना केसचा निकाल राष्ट्रवादीवर कसा परिणाम करू शकतो? आणि ही लढाई खरंच पक्षाची आहे की संविधानाची? याचा सविस्तर उलगडा आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करूया. नमस्कार, मी प्राची आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. महाराष्ट्राच्या राजकारणात गेली काही वर्षे दोन मोठ्या घटना घडल्या. पहिली म्हणजे 2022 मध्ये शिवसेनेत झालेली फूट आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निर्णय. दुसरी घटना म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेली फूट आणि पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवार गटाकडे जाणं. या दोन्ही घटनांनी महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून टाकलं. त्यानंतर या दोन्ही पक्षांनी सुद्धा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. मात्र आज परिस्थिती अशी आहे की शिवसेना प्रकरणाची सुनावणी वेळोवेळी पुढे सरकत आहे, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणात अजूनही अपेक्षित गती दिसत नाही. याच मुद्द्यांवर आता सुप्रिया सुळे यांनी थेट प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना शरद पवार यांनी केली. पक्षाची नोंदणी, कागदपत्र, स्थापनेची संपूर्ण प्रक्रिया त्यांच्याच नेतृत्वाखाली झाली. मग असा पक्ष त्यांच्या हातातून कसा जाऊ शकतो? जर संस्थापकाने उभा केलेला पक्ष त्याच्याकडून काढून घेतला जाऊ शकतो, तर भविष्यात कोणत्याही पक्षाच्या बाबतीत अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा त्यांचा मुद्दा आहे. मात्र इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. निवडणूक आयोगानं निर्णय देताना पक्ष कोणी स्थापन केला यापेक्षा आज पक्षावर बहुमत कोणाचं आहे याला अधिक महत्त्व दिलं. शिवसेनेच्या बाबतीतही हाच निकष वापरला गेला. आमदार, खासदार आणि संघटनात्मक बहुमत याचा वापर करून निर्णय देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा जवळपास हा दृष्टिकोन स्वीकारण्यात आला. याच ठिकाणी सुप्रिया सुळे यांचा आक्षेप सुरू होतो. त्यांचं म्हणणं आहे की ही फक्त बहुमताची लढाई नाही, ही योग्य अयोग्यची लढाई आहे. कारण एखादा पक्ष हा फक्त आमदारांच्या संख्येवर उभा राहत नाही, त्या पक्षामागे विचारधारा असते, इतिहास असतो, कार्यकर्त्यांचं आयुष्य असतं आणि संस्थापकांचं सुद्धा योगदान असतं. त्यामुळे पक्षाची मालकी ठरवताना फक्त आकड्यांचा विचार करून चालणार नाही. म्हणूनच त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रकरणांची एकत्र सुनावणी व्हावी अशी मागणी पुन्हा केली आहे. कारण दोन्ही प्रकरणांमध्ये मूळ प्रश्न एकच आहे. पक्ष फुटल्यानंतर मूळ पक्ष कोणाचा मानायचा? निवडणूक आयोगानं लावलेले निकष घटनात्मकदृष्ट्या योग्य आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायालय यावर कोणता अंतिम निकष ठरवतं? राजकीय दृष्ट्या पाहिलं तर ही मागणी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण जर सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना प्रकरणात निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले किंवा मग वेगळा घटनात्मक निकष ठरवला, तर त्याचाच परिणाम राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणावर सुद्धा होऊ शकतो. म्हणजे एका निकालाचे पडसाद दुसऱ्या पक्षावर उमटण्याची शक्यता इथे नाकारता येत नाही. याच कारणामुळे सुप्रिया सुळे म्हणतात की दोन्ही प्रकरणाकडे वेगळ्या नजरेनं न पाहता एकाच घटनात्मक चौकटीत पाहिलं पाहिजे. कारण दोन्ही ठिकाणी पक्ष फुटला, दोन्ही ठिकाणचं नाव आणि चिन्ह गेलं आणि दोन्ही ठिकाणी मूळ नेतृत्व न्यायालयात गेलं आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. त्यांचं म्हणणं होतं की आम्ही वारंवार सर्वोच्च न्यायालयात तारखेची मागणी करत आहोत, पण आम्हाला सुनावणीसाठी तारीखच मिळत नाही. शिवसेना प्रकरण पुढे सरकतं, पण राष्ट्रवादीचं प्रकरण तिथेच थांबतं. अर्थात त्यांनी यामागं राजकीय कट असल्याचा थेट आरोप केला नाही, पण विलंबाबाबत नाराजी मात्र स्पष्टपणे व्यक्त केली. इथेच एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. सर्वोच्च न्यायालय कोणत्याही राजकीय भावना किंवा जनमतावर निर्णय देत नाही. न्यायालय घटनात्मक आणि कायदेशीर मुद्द्यांवर निर्णय देतं. त्यामुळे प्रकरणातही अंतिम निर्णय हा कायद्याच्या चौकटीतूनच होणार आहे. पण राजकीय पक्षांकडून त्या निर्णयाचे वेगवेगळ्या पद्धतीने राजकीय विश्लेषण होणार, हेही तितकंच खरं आहे. सुप्रिया सुळे यांनी याच वेळी उद्धव ठाकरे यांच्याबाबतही स्पष्ट भूमिका घेतली. त्यांचं म्हणणं होतं की बाळासाहेब ठाकरे यांनी जिवंतपणी उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतृत्व सोपवलं होतं, त्यामुळे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आहे असा त्यांचा दावा आहे. आता हा फक्त भावनिक मुद्दा नाही,
तर मूळ नेतृत्वाच्या सातत्याचा मुद्दा असल्याचं त्या सांगतात. या विधानामागेही एक राजकीय संदेश आहे. गेल्या काही महिन्यात ठाकरे गट आणि शरद पवार गट यांच्यातील राजकीय जवळीक अनेक वेळा दिसून आली. महाविकास आघाडीत दोन्ही पक्ष एकत्र आहेत, त्यामुळे पक्षफुटीच्या प्रकरणातही दोन्ही पक्ष एकमेकांच्या भूमिकेला पाठिंबा देताना दिसत आहेत. म्हणजेच ही केवळ न्यायालयीन लढाई नाही, तर एक समान राजकीय भूमिका तयार करण्याचाही प्रयत्न आहे. सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणाला आणखी एक व्यापक स्वरूप दिलं. त्यांचं म्हणणं आहे की आज जर एखाद्या पक्षासोबत असं झालं तर उद्या दुसऱ्या पक्षासोबतही होऊ शकतं. त्यामुळे ही लढाई फक्त शरद पवार किंवा राष्ट्रवादीची नाही, तर संविधान आणि लोकशाही प्रक्रियेची आहे. त्यांनी असा इशाराही दिलाय की जर संस्थात्मक प्रक्रियांवर प्रश्न निर्माण झाले तर भविष्यात त्याचा परिणाम केवळ राजकीय पक्षांवर नाही, तर इतर घटनात्मक संस्थांवर सुद्धा होऊ शकतो. दुसरीकडे विरोधक या भूमिकेवर वेगळा युक्तिवाद करतात. त्यांचं म्हणणं आहे की लोकप्रतिनिधींचं बहुमत, पक्षाची संघटनात्मक रचना आणि निवडणूक आयोगाचे नियम या आधारेच निर्णय झाला आहे. त्यामुळे हा निर्णय घटनात्मक प्रक्रियेनुसारच झाला आहे. म्हणजेच या प्रकरणावर दोन्ही बाजूंकडे आपापले कायदेशीर आणि राजकीय युक्तिवाद आहेत. याच पत्रकार परिषदेत आणखी एक महत्त्वाचा प्रश्न त्यांना विचारण्यात आला की भविष्यात शरद पवार गट एनडीए मध्ये जाणार का? या चर्चेला सध्या राजकीय वर्तुळात चांगलंच उधाण आले. मात्र सुप्रिया सुळे यांनी हा प्रश्न थेट फेटाळला. त्यांचं उत्तर स्पष्ट होतं, एनडीएचा या लढाईशी काहीही संबंध नाही. आमची एकच मागणी आहे, शरद पवार यांना त्यांचा पक्ष कायदेशीर अधिकाराने परत मिळावा. त्यानंतर त्या पक्षाचं भवितव्य काय असावं, कोणासोबत जायचं कोणासोबत नाही, हा निर्णय शरद पवार यांचाच असेल. हे विधानही राजकीय दृष्ट्या तितकंच महत्त्वाचं आहे, कारण यामुळे त्यांनी पक्षाच्या कायदेशीर लढाईला आणि भविष्यातील राजकीय समीकरणांना वेगळं ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे सध्या त्यांचा भर फक्त न्यायालयीन लढाईवर असल्याचा संदेश यातून नक्कीच जातो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पुढे काय होऊ शकतं. जर सर्वोच्च न्यायालयानं शिवसेना प्रकरणात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला मान्यता दिली तर राष्ट्रवादी प्रकरणात सुद्धा तोच दृष्टिकोन कायम राहण्याची शक्यता वाढू शकते. पण जर का न्यायालयानं नवीन घटनात्मक निकष ठरवले किंवा आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं तर त्याचा परिणाम दोन्ही प्रकरणांवर होऊ शकतो. त्यामुळे या दोन खटल्यांकडे केवळ दोन पक्षांचा वाद म्हणून पाहणं चुकीचं ठरेल. हा भविष्यात भारतातील पक्षफुटीच्या सर्व प्रकरणांसाठी एक महत्त्वाचा संदर्भ ठरू शकतो. म्हणूनच आता लक्ष लागलं आहे ते सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील हालचालींकडे. शिवसेना प्रकरणाचा निकाल आधी येणार का? राष्ट्रवादी प्रकरणाला सुनावणीची तारीख मिळणार का? दोन्ही प्रकरणांची एकत्र सुनावणी होणार का? किंवा मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे न्यायालय जो अंतिम घटनात्मक निकष ठरवेल तो महाराष्ट्राच्या राजकारणाचा पुढचा अध्याय लिहिणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या काही दिवसात मिळतीलच. तोपर्यंत या राजकीय लढाईतील प्रत्येक घडामोडींवर आपली नजर कायम असणारच आहे. तत्पूर्वी तुम्हाला काय वाटतं? शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकरणांची एकत्र सुनावणी व्हायला हवी का? आणि एका निकालाचा दुसऱ्या पक्षावर परिणाम होऊ शकतो का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर ही कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा. त्याचे काय महाराष्ट्र.